हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं MPSC आस्पिरंट या चॅनलवर। आज आपण भारताचा इतिहासावर प्रश्न उत्तर बघणार आहोत। तर खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, तुमचे यातून बरेचसे पॉईंट कव्हर होतील। तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक, कमेंट आणि शेअर करा व्हिडिओला। आणि जर तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायचे असल्यास तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब पण करू शकता। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न, शिवरायांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? तर ऑप्शन काय आहे? राजगड, पन्हाळगड, प्रतापगड आणि रायगड। तर शिवरायांचा राज्याभिषेक हा रायगडावर झालेला आहे। रायगड किल्ल्यावर झाला होता। प्रश्न, महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस ओळखले जाते? तर ऑप्शन काय आहे? बाळ गंगाधर टिळक, गोपाळकृष्ण गोखले, दादाभाई नौरोजी, गोपाळ गणेश आगरकर। तर त्याचं उत्तर आहे गोपाळकृष्ण गोखले। तर गोपाळकृष्ण गोखले यांनी महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु म्हणून त्यांना ओळखले जाते। आणि गोपाळकृष्ण गोखले यांच्या सांगण्यावरूनच महात्मा गांधी आफ्रिकेवरून भारतामध्ये आले होते। पुढचा प्रश्न, तिसरे इंग्रज मराठा युद्धातील मराठ्यांचा सेनापती कोण होता? तर ऑप्शन काय आहे? त्र्यंबकजी डेंगळे, गंगाधर शास्त्री, बापू गोखले आणि यशवंतराव। तर त्याचं उत्तर आहे बापू गोखले। तर तिसरे इंग्रज मराठा युद्धातील मराठ्यांचा सेनापती हा बापू गोखले हे होते। पुढचा प्रश्न, स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? तर ऑप्शन काय आहे? लॉर्ड माउंटबॅटन, सी राजगोपालाचारी, राजेंद्र प्रसाद आणि वॉरन हेस्टिंग। तर स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल हे सी राजगोपालाचारी हे होते। पुढचा प्रश्न, शिवरायांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला होता? तर शिवरायांनी पहिल्यांदा तोरणागड जिंकला होता। आणि शिवरायांनी स्वराज्याचे तोरण याच किल्ल्यावर बांधले होते, तोरणागडावर। आणि त्यांनी प्रथम कोणता किल्ला जिंकला होता? तर प्रथम पण त्यांनी तोरणागडच जिंकला होता। पुढचा प्रश्न, दत्तमहात्म्य हा 7000 ओव्यांचा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन काय आहे? उमाजी नाईक, वासुदेव बळवंत फडके, स्वामी दयानंद सरस्वती आणि दामोदर पंत। तर त्याचं उत्तर आहे वासुदेव बळवंत फडके। तर दत्तमहात्म्य हा 7000 ओव्यांचा ग्रंथ वासुदेव बळवंत फडके यांनी लिहिलेला आहे। पुढचा प्रश्न, भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हाईसराय म्हणून ओळखले जाऊ लागले? तर ऑप्शन काय आहे? 1855, 1856, 1857 आणि 1858। तर भारताचे गव्हर्नर जनरल 1858 म्हणून पासून व्हाईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले। पुढचा प्रश्न, माँसाहेब जिजाऊ यांच्या वडिलांचे नाव काय होते? तर ऑप्शन काय आहे? धनाजी जाधव, लखुजीराव जाधव, दत्ताजी जाधव, हंबीरराव जाधव। तर त्याचं उत्तर आहे लखुजीराव जाधव हे माँसाहेब जिजाऊ यांचे वडील होते। पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 14 तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता? तर ऑप्शन काय आहे? 1930, 1925, 1927 आणि 1923। तर त्याचं उत्तर आहे 1927। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 14 तळ्याचा सत्याग्रह हा 1927 या साली केला होता। पुढचा प्रश्न, इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही? ऑप्शन काय आहे? नीळ, भात, गहू, भात व गहू। तर त्याचं उत्तर आहे भात व गहू। तर इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना भात व गहू लागवडीस प्रोत्साहन दिले नव्हते। पुढचा प्रश्न, बॉम्बे ठाणे रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली? तर ती 1953 साली बॉम्बे ठाणे रेल्वे सुरू झाली होती, 1953ला। पुढचा प्रश्न, कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले? तर रयतवारी महसूल पद्धतीमध्ये शेतकरी जमीन मालक बनले।